नमस्कार. कुठल्याही वाक्याला जसा पूर्णविराम दिल्याशिवाय ते वाक्य पूर्ण होत नाही, तसाच कोणताही कार्यक्रम आभार प्रदर्शनाशिवाय पूर्णत्वाला जात नाही. आणि म्हणूनच प्रबोधन संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुख या नात्याने मी सौ अश्विनी निलेश येवले काही कृतज्ञतेचे शब्द व्यक्त करण्यासाठी तुमच्यासमोर उभी आहे. सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले मार्गदर्शन आणि आशीर्वाद देणारे माननीय श्री रविभाऊ बाबासाहेब लांडगे, महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माननीय श्री अभिषेक भाऊ बारणे, स्थायी समिती सभापती पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माननीय सौ शर्मिलाताई राजेंद्र बाबर, उपमहापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माननीय सौ शैलजाताई अविनाश मोरे, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका, माननीय सौ मंदाकिनीताई ललित येवले, नगरसेविका धरणगाव, माननीय सौ योगिताताई शशिकांत येवले, नगरसेविका भडगाव, माननीय सौ योगिताताई भगवंत शिरोरे, अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाज प्रबोधन संस्था, नाशिक जिल्हा महिला समन्वयिका, तसेच उपस्थित मान्यवर महापौर व सर्व मान्यवर पाहुणे, आपण वेळात वेळ काढून आज येथे उपस्थित राहिलात यासाठी आम्ही प्रबोधन संस्थेच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. आजचा हा कार्यक्रम इतका उत्कृष्ट, आनंददायी आणि प्रेरणादायी होण्यासाठी ज्यांचे आर्थिक योगदान मिळाले अशा आदरणीय श्री भूषण वाणी सर, संचालक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि तनया मॅडम यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभावे यासाठी विशेष प्रयत्न करणारे माननीय प्रकाशदादा येवला यांचेही मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमात आपण अनुभवलेला ओवी सादरीकरणाचा सुंदर आणि भावस्पर्शी भाग हा या कार्यक्रमाचा मुख्य गाभा होता. त्या ओव्या अत्यंत सुंदर पद्धतीने सादर करणाऱ्या सौ अंकिताताई कोतकर यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्या त्या ओव्यांना सुंदर शब्दांची गुंफण आणि साथ देणाऱ्या सौ राजश्रीताई मराठे आणि सौ श्वेताताई भोकरे यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज आपण पाहिलेले सर्व सुंदर डान्स परफॉर्मन्स इतके आकर्षक आणि प्रभावी होण्यासाठी आणि त्यामागे मेहनत घेणाऱ्या आमच्या कोरिओग्राफर स्नेहल मॅडम आणि वेळोवेळी प्रॅक्टिससाठी हॉल उपलब्ध करून देणाऱ्या शारदाताईंचेही विशेष आभार मानतो. त्यांच्या मेहनतीमुळेच आजची प्रत्येक सादरीकरणे अधिक उठून दिसली. पडद्यामागे भक्कमपणे उभे राहून काम करणारे प्रबोधन संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी, तुमच्या परिश्रमांमुळेच आजचा कार्यक्रम इतक्या सुंदर पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाची स्क्रीन आणि साऊंड व्यवस्था उत्कृष्टपणे सांभाळणारे अनिकेत दादा, तसेच सहकार्य करणाऱ्या आकांक्षाताई, प्रणालीताई आणि अपूर्वाताई, तुमचेही मनापासून आभार. संपूर्ण साऊंड सिस्टीम आणि स्क्रीन उभारण्याचे काम करणारे निलेश दादा पवार, तसेच या सुंदर क्षणांना कॅमेऱ्यात जपून ठेवणारे फोटोग्राफर श्री विनोद डोरले, तुमचेही विशेष आभार. आज उपस्थित सर्वांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी देणारे दिनेश महाराज, आपलेही मनपूर्वक आभार. आणि अर्थातच या कार्यक्रमाच्या यशामागे ज्यांचे परिश्रम आणि सहकार्य आहे अशा संपूर्ण कार्यकारिणी टीमचे आम्ही मनापासून आभार मानतो. आता शेवटी एक नाव नक्कीच घ्यावे लागेल, कारण आजचा हा कार्यक्रम तुम्हाला जरी सुंदर माळेसारखा गुंफलेला दिसत असला तरी त्या माळेला एकत्र बांधून ठेवणारा जो खरा धागा आहे तो धागा म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या अध्यक्षा महिला आघाडी पिंपरी चिंचवड महानगर प्रबोधन संस्था सविताताई नावरकर. त्यांच्या प्रेरणेने आणि पाठिंब्यामुळेच हा संपूर्ण उपक्रम शक्य झाला आहे. तसेच त्यांच्यासोबत आमच्या डॉक्टर सौ मिनलताई येवले यांचे देखील आम्ही आवर्जून येथे नाव घेणे गरजेचे आहे, कारण सविताताईंची सावली बनून मिनलताईंनी क्षणोक्षणी त्यांचा बहुमूल्य वेळ या कार्यक्रमाची बांधणी घालण्यात दिला. त्यासाठी त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्यांच्याप्रती आम्ही मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आणि शेवटी आज येथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्व श्रोत्यांचे आणि प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. तुम्ही वेळात वेळ काढून येथे उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कारण खरं सांगायचं तर श्रोत्यांची दाद मिळाली नाही, टाळ्यांचा कडकडाट झाला नाही तर कोणताही कार्यक्रम खऱ्या अर्थाने उभारी घेत नाही. म्हणूनच तुमच्या उपस्थितीमुळेच आजचा हा कार्यक्रम पूर्णत्वाला गेला. म्हणूनच एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय श्री शक्ती, जय हिंद. प्रबोधन पर्व आपण सर्व.
अतिशय सुरेख असं आभार प्रदर्शन केलं ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद.